अरे बापरे, आज हे सगळेजण असे काऊन तयार झाले? चला तर तुम्हाला सांगते मी. आज होतं शिवजीचं आणि पार्वतीचं लग्न, ते म्हणजे महाशिवरात्री. तर इकडे पाहू शकता तुम्ही आमच्या शिवजीला किती मस्तपैकी तयार केलेलं आहे. एकीकडे शिवजी केलं होतं तर दुसरीकडे पार्वतीचं रूप केलं होतं. खूपच सुंदर असे दिसत होते. मनाला एकदम खूपच आनंद झाला आम्हाला. तर चला तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा, पूर्ण इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ. तर सर्वात अगोदर इकडे पाहू शकतो मी शिवजीला आम्ही एका खुर्चीवर बसवले. त्याच्यानंतर त्यांची पूजा वगैरे केली. त्याच्यानंतर त्यांचे पाय वगैरे धुतले, पूजा वगैरे केली. त्याच्यानंतर त्यांना मरवट वगैरे लावण्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे. तर पाहू शकता खूपच सुंदर असं मरवट वगैरे लावलं, त्यांची तयारी वगैरे करून दिली आणि आम्ही आता वारात घेऊन निघणारच आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही, स्किप न करता, खूपच इंटरेस्टिंग राहणारच आहे. तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला मात्र विसरू नका. त्यानंतर इकडे वरात निघाली होती आणि खूपच एन्जॉय केलेला आहे सगळ्यांनी. तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही. डान्स वगैरे पाहू शकता तुम्ही. साथ तेरे द्वारे पे आई बारात ससुर जी, यहाँ से बारात लेके निकलूं क्या फटाफट से? तुम्हाला महादेवाचं वारात कशी वाटली नक्की सांगा. त्यानंतर इकडे गेटअपमध्ये एंट्री होण्यासाठी मंडपात तयार झालेली आहे. तर पाहू शकता खूपच सुंदर असे महादेव आणि पार्वती, शिवपार्वती असं दिसत होतं. खूपच छान असं रूप होतं. तर कसं वाटत आहे नक्की सांगा. आणि त्या अगोदर तर सर्वात पहिले तर कृष्णासारखी धोतीच घातली होती शंकरजीने. त्याच्यानंतर मग माझ्याकडे स्टॉल होता तर मग मी देऊन दिला आणि असं वाटत होतं की खरोखर शंकरजी आणि पार्वती आहे. खूपच सुंदर असं लुक केलं होतं. त्याच्यानंतर त्यांची पूजा वगैरे केली, त्यांना आतमध्ये नेलं. त्यानंतर आणि इकडे लग्न सुरू. पब्लिक तर तुम्ही पाहू शकता किती सारी आहे. तर आमच्या इकडे खूपच सुंदर असं माहोल केला होता. तुमच्याकडे पण असं माहोल करतात तर नक्की सांगा आणि अशा प्रकारे लग्न लावतात तर नक्की सांगा. आमच्याकडे फर्स्ट टाईमच तिकडे मागच्या वर्षी उज्जैनवरून पिंड आणली होती. तर त्याच्यामुळे आमचं फर्स्टच इयर्स आहे की लग्न करत आहे आणि खूपच एन्जॉय केला होता. तर तुम्ही पाहू शकता तुम्ही, खूपच सुंदर आनंद झाला होता आम्हाला सगळ्यांना आणि एवढी सगळी पब्लिक होती. तर खूपच छान असं लग्नसुद्धा पार पाडलेलं आहे आणि यांना किती छान असं रूप आलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर. त्यानंतर लग्न वगैरे झालं की लगेच मग लग्न वगैरे झालं आणि लगेच इकडे हार टाकत आहे आता. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. आणि शेवटी विदाईसुद्धा आहे तर ते मिस नका करू तुम्ही. खूपच सुंदर अशी विदाई केलेली आहे. असं वाटत आहे की खरंच वाटत आहे. खूपच सुंदर असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा.
नवरीचं लग्न झालं आणि ते फटाके सुद्धा फुटत आहे. तर हा नवरीचा भाऊ आहे. खूपच सुंदर असं मजा आली. एवढी एन्जॉय केला आम्ही ना, खूपच एन्जॉय केला. तुम्ही सुद्धा आपण स्वतःच्या सगळ्या लग्नात सुद्धा आपण एन्जॉय नाही करत, एवढा सुद्धा एन्जॉय खूप थकले होते. त्याच्यानंतर आरती वगैरे झाली. आता विदाईचा टाईम आलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि खूपच इंटरेस्टिंग आहे. शेवटी तर खूप छान मजा आलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.